नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भगवंत क्लासेस मध्ये आपले हार्दिक स्वागत। इयत्ता 10वीच्या प्रॅक्टिस सेट 2.1 क्वाड्रिलेटरल इक्वेशन्स आज आपण सुरू करणार आहोत। चला तर मग बघा, आधी क्वाड्रिलेटरल इक्वेशन म्हणजे काय समजून घेऊ। 2x स्क्वेअर प्लस 2x इज इक्वल टू -4 इज इक्वल टू 0। आता ह्या इक्वेशन मध्ये एकच व्हेरिएबल आहे आणि त्या व्हेरिएबलची पॉवर 2 आहे। पॉवर किंवा इंडेक्स, पॉवर किंवा इंडेक्स, पॉवर म्हणजेच इंडेक्स आणि इंडेक्स म्हणजेच पॉवर। तर 2x स्क्वेअर प्लस 2x मायनस 4 इज इक्वल टू 0। जेव्हा इज इक्वल टू 0 असतो आणि पॉवर 2 असते तेव्हा क्वाड्रिलेटरल इक्वेशन तयार होत असतात। बघा तर मग क्वेश्चन नंबर 1, राइट टू एनी क्वाड्रिलेटरल इक्वेशन। ओपन एंडेड प्रश्न आहे। राइट एनी टू क्वाड्रिलेटरल इक्वेशन। याच्यामध्ये बघा 2x स्क्वेअर प्लस x मायनस 2 इज इक्वल टू 0, x स्क्वेअर प्लस 2 इज इक्वल टू 0, x स्क्वेअर मायनस 4 इज इक्वल टू 0, x स्क्वेअर 4x स्क्वेअर 2x प्लस 5 इज इक्वल टू 0। कुठलाही घेतलं तरी क्वाड्रिलेटरल इक्वेशन तयार होतं। ओपन एंडेड क्वेश्चन आहे, तुम्ही किती त्याचे इक्वेशन तयार करू शकता। क्वेश्चन नंबर 2 बघा, y स्क्वेअर इज इक्वल टू 5y मायनस 10। याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रिलेटरल इक्वेशन। आता हे क्वाड्रिलेटरल इक्वेशन आहे की नाही ते ओळखायचं आहे। हे मायनस आहे, हे प्लस आहे। y स्क्वेअर मायनस 5y प्लस 10 इज इक्वल टू 0। पॉवर त्याची 2 आहे म्हणजे इंडेक्स 2 आहे आणि सिंगल व्हेरिएबल आहे, तर ते काय झालं, क्वाड्रिलेटरल इक्वेशन झालं। मग आन्सर घ्यायचं, y is the only variable and index 2, y is the only variable, therefore given equation is quadrilateral इक्वेशन। क्लियर आहे का? गिवन इक्वेशन क्वाड्रिलॅटरिक इक्वेशन। पुढचं बघा, x स्क्वेअर प्लस 5x मायनस 2 इज इक्वल टू 0। x square plus 5x minus 2 is equal to 0। सिंगल वेरिएबल आहे, x is the only variable and index 2, therefore given variable quadrilateral equation। कसं इक्वेशन आहे, क्वाड्रिलॅटरल इक्वेशन आहे। क्वेश्चन नंबर 3 बघा, y स्क्वेअर प्लस 1 अपॉन y इज इक्वल टू 2। आता हे 1 अपॉन y आहे, त्याच्यामुळे दोन्ही बाजूला आपण y ने मल्टिप्लाय करून घेऊ। मल्टिप्लाइंग बोथ द साइड और इक्वेशन बाय y ने मल्टिप्लाय करायचं, y इंटू ब्रॅकेट y स्क्वेअर प्लस 1 अपॉन y इज इक्वल टू 2y। y स्क्वेअर आणि y चा मल्टिप्लाय y क्यूब झालं
प्लस या y ने याला मल्टिप्लाय केलं म्हटल्याच्या नंतर एक उरला y y कॅन्सल झाला इज इक्वल टू 2y म्हणजेच y क्यूब मायनस 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. आता याची पॉवर किती आली? याचा इंडेक्स आला 3, त्याच्यामुळं इंडेक्स 3 आल्यामुळं हे क्वाड्रिलॅटरल इक्वेशन होऊ शकत नाही. क्वाड्रिलॅटरल इक्वेशन मध्ये इंडेक्स नेहमी 2 पाहिजे. इंडेक्स ऑलवेज 2च पाहिजे इंडेक्स, म्हणून हे क्वाड्रिलॅटरल इक्वेशन होणार नाही. मग त्याचं काय लिहिणार आपण? इंडेक्स 3 not 2. So this is not a quadrilateral equation. हे quadrilateral equation होऊ शकत नाही. क्वेश्चन नंबर 4 बघा. क्वेश्चन नंबर 4 x plus 1 upon x is equal to 2 minus 2 आहे. म्हणजेच बघा x याला दोन्ही बाजूला multiplying the equation by x. इक्वेशन ला x ने मल्टिप्लाय करू. x into bracket x plus 1 upon x is equal to minus 2x म्हणजेच x square minus 2x plus 1. हा x कॅन्सल झाला. आता हे कसं झालं? क्वाड्रिलॅटरल इक्वेशन. वन व्हेरिएबल and 2 index. So given equation is quadrilateral equation. Given equation कधी equation कसं आहे? One variable and 2 index. So given equation is quadrilateral equation. क्वेश्चन नंबर 5 बघा. m plus 2 into bracket m minus 5 is equal to 0. आता हा ब्रॅकेट ओपन करायचा, या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. m into bracket m minus 5 plus 2 m minus 5 is equal to 0. म्हणजेच काय m स्क्वेअर मायनस 5 प्लस 2m मायनस 10 इज इक्वल टू 0. m स्क्वेअर मायनस 5m आणि प्लस 2m चं काय जाणार? मायनस 3m मायनस 10 इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये इंडेक्स दिलेला आहे 2, एकच व्हेरिएबल आहे, त्याच्यामुळे हे क्वाड्रिलॅटरल इक्वेशन आहे. मग खाली लिहून टाकायचं. वन व्हेरिएबल इंडेक्स 2. सो दिस इज अ क्वाड्रिलॅटरल इक्वेशन. क्वेश्चन 6. क्वेश्चन नंबर 6. m cube minus 3m square minus 2 is equal to 3m cube. आता हे 3m cube इकडे घेऊ आणि इकडे 0 घेऊ, तेव्हाच आपलं इक्वेशन तयार होणार आहे. m cube minus 3m cube plus 3m square minus 2 is equal to 0. आता हे 3m cube त्याच्यातून एक m cube कट झाले, वजा झाले. 2m cube plus 3m cube square minus 2 is equal to 0. याची मॅक्सिमम पॉवर दिलेली आहे 3.
maximum power or index of the equation is 3. So this is not a quadratic equation. Question number 3 बघा. Write the following quadratic equation in the form, या फॉर्म मध्ये लिहायचे ax square plus bx plus c is equal to 0 आणि write the value of abc ची व्हॅल्यू काढायची लिहायची आहे. आता हे इक्वेशन दिलेले आहे, इथं 0 घ्यायचं आहे आपल्याला, म्हणून हे व्हेरिएबल आणि नंबर या बाजूला घेऊ आपण. y स्क्वेअर हा मायनस इकडे प्लस होणार, y स्क्वेअर प्लस 2y मायनस 10 इज इक्वल टू 0. x square plus 2x y square plus 2y minus 10 is equal to 0. हे इक्वेशन जे तयार झालेले आहे ते कंपेअरिंग विथ x square plus bx plus c is equal to 0. आता याच्यामध्ये a ची व्हॅल्यू, b ची व्हॅल्यू आणि c ची व्हॅल्यू काढायची. a is equal to, आता y चा कोएफिशियंट 1 आहे म्हणून a ची व्हॅल्यू 1 येणार. b y चा कोएफिशियंट इथं 2 आहे आणि c is equal to minus 10. हे झालं आपला आन्सर. x minus 1 bracket square is equal to 2x plus 3. आता हे जे इक्वेशन दिलेले आहे a plus b bracket square is equal to a square plus 2ab plus b square. अशा पद्धतीने सोडवायचं आहे. म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग, दोन्ही पदांचा गुणाकार, त्याला 2 ने गुणायचा आहे आणि b चा वर्ग. मग बघा x स्क्वेअर प्लस 2x मल्टिप्लाय मायनस 1 प्लस मायनस, आता हे मायनस मायनसचं मल्टिप्लिकेशन होणार म्हणून प्लस 1. बघा आता हे एकाने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर इज इक्वल टू 2x प्लस 3 तसं येणार. देयरफॉर x स्क्वेअर प्लस मायनस मायनस 2x प्लस 1. देयरफॉर x स्क्वेअर मायनस 2x मायनस 3 इज इक्वल टू 0. मायनस मायनस होणार प्लस x स्क्वेअर मायनस 4x मायनस 3 इज इक्वल टू 0. आता हे इक्वेशन आलेलं आहे, याच्याशी कंपेअर करायचं आहे. कंपेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. a चं व्हेरिएबल आहे, x चं व्हेरिएबल 1, b इज इक्वल टू 4 मायनस 4 येणार आणि c इज इक्वल टू मायनस 3.